शिवमहापुराणातील एकादशीचे महत्त्वाचे उपाय. नंबर 1. एकादशीच्या दिवशी आपले एखादे कार्य होत नसेल, तकलीफ असेल, दुःख असेल, लक्ष्मी येत नसेल, खूप परेशान असाल तर 108 बेलपत्राची माळ बनवावी आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये म्हणजेच शंकराच्या शिवलिंगाला जो व्यक्ती अर्पण करतो त्याची मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतात. नंबर 2. पिंपळाच्या पानाला एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी एका तांब्याच्या पात्रामध्ये पाणी ठेवून त्यात एक पिंपळाचे पान ठेवून त्या पाण्याचे 3 वेळेस आचमन केल्यास ज्यांच्या नसा ब्लॉक असतात, डॉक्टर बोललेले असेल त्यांचे बायपास करावा लागेल, त्या व्यक्तीला फक्त 3 आचमन पाणी एकादशी आणि द्वादशीला पिंपळाच्या पानाचा उपाय केल्याने त्या व्यक्तीच्या नसांमधील ब्लॉकेज खोलले जातात. पिंपळाच्या पानाचे प्रमाण विष्णू पुराणात सांगण्यात येते. नंबर 3. एकादशीच्या दिवशी आपल्या हाताने कोणत्याही वृक्षाची पाने किंवा फांदी तोडू नये याची काळजी घ्यावी. एकादशीचा एक नियम आहे की आपल्या हाताने कोणत्याही वृक्षाची पाने किंवा फांदी तोडू नये. नंबर 4. मात्र एकादशीचे व्रत केल्याने आपले पूर्वजन्मीचे पाप कर्म, आपण पूर्वी एखाद्या जीवाची हत्या केलेली असेल किंवा कोणाला कष्ट दिलेले असेल, अपशब्द बोललेले असेल, फक्त एकादशीचे व्रत केल्याने ते सर्व दोष समाप्त होतात. नंबर 5. शुक्ल पक्षातील एकादशीला सती माताने ह्या एकादशीपासून व्रत चालू केले होते, कारण ही एकादशी सुख देणारी असते. नंबर 6. शास्त्र सांगते की घरातील बुजुर्ग व्यक्तींना म्हणजेच सासू सासरे किंवा मग घरात जे तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्ती असतील त्यांना एकादशीच्या दिवशी पिवळे फूल किंवा पिवळ्या चण्याची डाळ किंवा मग पिवळे वस्त्र, कोणतीही पिवळ्या कलरची सामग्री एकादशीच्या दिवशी घरातील मोठ्या व्यक्तींना द्यावी. शिवमहापुराणात सांगण्यात आलेले आहेत की जी शुक्ल पक्षातील एकादशीला जो व्यक्ती पिवळ्या वस्तूचे दान देतो ते दान ब्राह्मणाला द्यायला नाही जायचे. आपल्याच घरातील मोठ्यांना कोणत्याही पिवळ्या वस्तूचे दान करू शकता, जसे की फूल, फळ, मिठाई, वस्त्र दान केल्याने शिवमहापुराण कथा सांगते की जिंदगीमध्ये कधी मोठी बिमारी, आजार प्रवेश करत नाही. नंबर 7. आवळ्याच्या वृक्षाखाली दुधाचे ताजे मिष्टान्न बनवून आवळ्याच्या वृक्षाखाली पूजा केल्याने लक्ष्मी आणि संपत्तीची वृद्धी होते. नंबर 8. शमीच्या वृक्षाखाली अवधूतेश्वर महादेवाच्या नावाने फक्त आठवड्यामध्ये एकदा दूध मिश्रित जल अर्पण केल्याने शरीरातील मोठ्यातील मोठा आजार असेल तर शमीच्या वृक्षाखाली दुधाचे जल आठवड्यातून एकदा अवधूतेश्वर महादेवाच्या नावाने समर्पित केल्याने रोगाचे निवारण होते. नंबर 9. गंगाजलमध्ये एकादशीच्या दिवशी 7 बेलपत्र टाकून जो नंदीश्वर भगवान म्हणजेच नंदीच्या चरणावर गंगाजल समर्पित करून बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करून देतात, त्यांच्या घरात पैसा टिकायला सुरुवात होते. तो पैसा गलत जागावर खर्च होत नाही. नंबर 10. एकादशीच्या दिवशी सकाळी घराची साफसफाई करून मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी किंवा गंगाजल शिंपडा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 108 वेळा जप करा. नामजप करताना तुळशीची जपमाळ वापरावी. नंबर 11. ह्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर
गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करताना तुळशीच्या 11 प्रदक्षिणा करा. या उपायाने घरातील सर्व त्रास आणि आगामी समस्या दूर होतात. नंबर 12. एकादशीच्या दिवशी धन आणि देवी लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी घरामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला केशर मिश्रित पाण्याने अभिषेक करा. नंबर 14. एकादशीच्या दिवशी शाश्वत संपत्ती मिळवण्यासाठी 11 गोमती चक्रे पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि स्फटिकाच्या जपमाळेने श्री महालक्ष्मीय श्रीयेय नमः मंत्राचा 11 वेळा जप करा. लाल कपड्यात बांधून तिजोरीत धनाच्या ठिकाणी ठेवा. नंबर 15. पापमोचनी एकादशीला देवाला सात्विक वस्तू अर्पण करा आणि प्रसाद देताना तुळशी ठेवा. मान्यतेनुसार भगवान विष्णू तुळशीशिवाय प्रसाद स्वीकार करत नाहीत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.